मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील महिला लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत 3 गॅस सिलेंडर योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर। आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या राज्यातील 52,16,000 लाभार्थ्यांसाठी, याचबरोबर राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या प्रति रेशन कार्ड 1 लाभार्थ्यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्या अंतर्गत या पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांना वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर हे राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदानावरती दिले जाणार आहेत। मित्रांनो, या योजनेचा GR निर्गमित करण्यात आलेला ही योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यासाठी लाभार्थी पात्रतेची आता निवड करायला सुरू झालेली आहे। मात्र हे सर्व होत असतानाच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून या पात्र महिला लाभार्थ्यांना एक महत्त्वाचं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की जास्तीत जास्त लाभार्थ्यांना गॅसची EKYC करण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे। महिला लाभार्थ्यांचे जे काही DBTच्या माध्यमातून अनुदान वितरण केले जात आहे, याला बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्यासाठी सांगितलं जात आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून देखील या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत 3 मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेता येण्यासाठी, या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा म्हणून ज्या लाभार्थ्यांनी आपले गॅस सिलेंडर ज्या ठिकाणी पुरवठादाराकडून घेतलेले आहेत, अशा संबंधित गॅस एजन्सीकडे भेटून, अशा पुरवठादाराकडे भेटून आपली KYC करून घ्यावी। याचबरोबर ज्या लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार लिंक केलेलं नाही, तर अशा लाभार्थ्यांनी आपल्या बँकेला बचत खात्याला आधार लिंक करून घ्यावा, अशा प्रकारचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। ज्या लाभार्थ्यांची EKYC पूर्ण होईल, याचबरोबर आधार संलग्न बँक खाते असलेले जे लाभार्थी असतील, अशा लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे। अर्थात राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत गॅस सिलेंडरचं पुनर्भरण केल्यानंतर असलेली अनुदानाची रक्कम त्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। तर आपण जर अद्याप देखील EKYC केलेली नसेल, तर आपल्या पुरवठादाराला भेटून आपल्या गॅस सिलेंडरची EKYC करून घेण्याचा प्रयत्न करा। आणि आपल्या बचत खात्याला जर आधार कार्ड लिंक नसेल, तर आधार कार्ड देखील लिंक करून घ्या, जेणेकरून या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्याला या योजनेच्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।